लाईव्ह मध्ये आपले हार्दिक स्वागत। राष्ट्रवादीचे राहुल चव्हाण व काँग्रेसचे आनंद चव्हाण यांचा बवियामध्ये प्रवेश। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे VJNT सेलचे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण तथा राष्ट्रीय काँग्रेसचे OBC सेलचे जिल्हाध्यक्ष आनंद चव्हाण यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला। बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश करत असल्याचे राहुल चव्हाण व आनंद चव्हाण यांनी या प्रसंगी सांगितले। त्यांच्यासोबत आनंद चव्हाण, राहुल चव्हाण, पंजाब राठोड, विजय चव्हाण, दिनेश राठोड, नाना राठोड, रवी राठोड, दिगंबर राठोड, अनिल चव्हाण, दादा जाधव, दीपक राठोड, धनराज पवार, प्रदीप पवार, निखिल चव्हाण, सुरेश राठोड व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्व कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। लोकनेते यांनी सर्व कार्यकर्त्यांचा बहुजन विकास आघाडीची मफलर टाकून व त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले। मध्यस्थी केली होती परंतु तेही कॅन्सल झालं। आज आमच्याकडे घर आहे परंतु आमच्याकडे घरपट्टी नाही आहे, आमच्या घरामध्ये पाण्याचा नळ नाही आहे, आमची मुलं लहानची मोठी झालेली आहेत, आमच्या घरासमोरून रोड जातो, रेशन दुकानाचं मोठं गोडाऊन आहे, त्या गोडाऊनकडे इथून 10-20 टायरच्या गाड्या जातात, मोठी शाळा आहे कॉन्व्हेंट, त्यामुळे रस्त्यामधून येण्या जाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो। नगरपालिकेच्या गाड्या चालतात, शाळा सुटल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती गर्दी होती आणि या देवळासमोर गाडी टर्न मारताना टर्न होत नाही। तर आमची एक अशी इच्छा आहे की बाहेरच्या रोडने प्रांत ऑफिसच्या इकडून हा रोड जाऊन गाड्या तशा पाठवाव्या, म्हणजे आमच्या मुलाबाळांना आणि बायकांना येण्यासाठी त्रास कमी होईल। आणि आमच्यासाठी आम्ही जो प्रश्न उद्भव केलेला आहे की आमचे 16-17 बालवते त्या ट्रस्टीच्या जागेमध्ये आमचा प्रश्न सोडवावा, याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे 2दा येऊन गेलो। आता माझी एक नम्र विनंती आहे, मला तुम्हाला निवेदन द्यायचं आहे। माझी मुलगी एसटी महामंडळामध्ये वाहक म्हणून कार्यरत आहे, तिथे संघटना आहेत 2-3 संघटना, माझी मुलगी शिवसेनेच्या संघटनेमध्ये आहे, तिला मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातो, अवेळी ड्युटी लावली जाते आणि मानसिक त्रास दिला जातो, शारीरिक त्रास दिला जातो। मागच्या वेळेला तिचा विनयवर गेला 2022 साली, त्यावेळेला मी पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो माणूस सदाचपणे ह्या टेबलमध्ये आहे। पोलीस लोकांनी सांगितलं याची बदली होईल, पण त्याची अजून बदली झाली नाही। पण त्याच्या माध्यमातून जे लोक ड्युट्या लावतात ते लोक माझ्या मुलीला त्रास देतात आणि रात्री बेरात्री लांबची ड्युटी देतात। तर मला हे निवेदन द्यायचं आहे तुम्हाला। दिगंबर राठोड, मी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये बंजारा समाजासाठी प्रतिनिधित्व करत असतो। माझ्या बंजारा मी बहुजन विकास आघाडीमध्येच आहे आणि बहुजन विकास आघाडीमध्ये मागील 15 वर्षापासून काम करतो आणि सतत आमच्या समाजाचे प्रश्न आम्ही मांडत असतो। त्यासाठी आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर हे आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात। आमच्या समाजामार्फत आमची सगळ्या समाजाला विनंती आहे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून की दिनांक 20 तारखेला बहुजन विकास आघाडी चिठ्ठी या चिन्हावरती मतदान करून आपल्या आप्पांना वसई मतदारसंघातून विजयी करा। तसेच नालासोपारा मतदारसंघातून आमचे क्षितिज दादा यांनाही चिठ्ठी या चिन्हावर बटन दाबून भरघोस मताने विजयी करा। याच निमित्ताने मी तुम्हाला सांगेन मतदारसंघ नालासोपारा। काय नाव आहे? राहुल बाळकृष्ण चव्हाण। आतापर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटामध्ये जिल्हाध्यक्ष होतो, VJNT गट। आता का आज काय तुमचं प्रोग्राम आहे, का तुम्ही कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करता? समाजाचे आमच्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही आज बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि समाजाचे प्रश्न असे आहेत की आम्ही इकडे आज 100 वर्षापासून वास्तव्य करतोय, पण आम्हाला कुठेही स्थान नसल्यामुळे किंवा बंजारा समाजाला कुठेही आज सभा मंडप नाही किंवा आमचे मंदिरं नाही, या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे आज आम्ही बहुतांश पक्षांमध्ये जाऊन ते सगळं करून बघितलं, पण आज या शक्य नाही झालं आणि आज आप्पांच्या माध्यमातून आप्पांनी आम्हाला आश्वासन दिले आहेत, तर आम्ही त्या गोष्टी शक्य करण्यासाठी आज बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश करतो।
काय तुम्हाला असं वाटतं का की आमदार हितेंद्र ठाकूर तुमच्या समाजाचा पर्याय आणि तुमच्या सर्व लोकांचा विकास करतील असं तुम्हाला वाटतंय का? हो, आम्हाला आपणवर खूप खूप भरोसा आहे आणि ते आजपर्यंत करत आले. काही गोष्टींना त्यांनी आम्हाला मदत केली आहे. पण आता आज आम्ही पूर्ण पालघर जिल्ह्यातून सगळा त्यांना पाठिंबा देत आहोत. किती म्हणजे समाजामार्फत तुमचा पाठिंबा आहे, किती लोक आपल्या बरोबर या बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश करणार आहे? आमचा समाजामार्फत पाठिंबा आहे आणि माझ्यासोबत आज कमसे कम 50 लोक प्रवेश करणार आहे. काय आणि समाज सुद्धा माझ्यासोबत राहील आणि आहे. आज तुम्ही बघतात आहे आमचा प्रोग्राम चालू आहे. आज बंजारा समाजाचं वसई तालुक्यात सुद्धा पालघर जिल्ह्यात किती मतदार, किती प्राबल्य आहे, किती मतदार? 133 मध्ये 9,000 संख्या आहे. 9,000 मध्ये 7,000 वोटिंग्स आहेत आणि 132 मध्ये कमसे कम तरी 6,300 आहे. नमस्कार, माझं नाव दिनेश हरिचंद्र राठोड, जय सेवालाल. कोणत्या पक्षामध्ये आपण आहात? मी गेले 15 वर्ष झाले बहुजन विकास आघाडीमध्ये वॉर्ड क्रमांक 112चा युवा अध्यक्ष आहे. आपणच्या माध्यमातून आम्ही इथे बरीचशी कामं केलेली आहेत आणि बंजारा समाजाचा प्रश्न म्हटला की बंजारा समाजाची आमचे जे पूर्वज होते त्यांनी एक जमिनीसाठी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुरावाचा कुठेतरी एक भाग म्हणून मी पाठपुरावा केला आहे. आमचे नगरसेवक पूर्वीचे श्री केतन पाटकर यांनी आपणच्या माध्यमातून या प्रश्नाचा पाठपुरावा केला होता आणि समाजासाठी जी जागा आरक्षित करण्यात आली होती त्या जागेसाठी पाठपुरावा करून महानगरपालिकेची NOC कशी मिळवता येईल हा प्रयत्न पाटकर साहेबांनी केला होता. त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे आणि आपणच्या माध्यमातून ही आम्हाला NOC महानगरपालिकेने दिली. परंतु बंजारा समाज हा बिखुरला गेल्या कारणामुळे काही कारणास्तव आम्ही योग्य ते कागदपत्र जुळवू शकले नाही आणि तो प्रश्न आमचा तिथेच स्थगित झाला. परंतु आता परत आम्ही एकत्रित होऊन बंजारा समाज हा एकत्रित होऊन हा प्रश्न कसा पुढे नेता येईल किंवा या प्रश्नाच्या ऐवजी आम्हाला पर्यायी जागा करून समाज मंदिर वगैरे असे बरेचसे आमचे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येईल हा प्रयत्न आमचा आहे. काय वाटतं तुम्हाला आता आपला संपूर्ण पक्ष जो विखरला होता, आपले समाज तो आता एका झेंड्याखाली येतोय, एका नेतृत्वाखाली येतोय, तुम्ही कसं बघताय? काय विकास होऊ शकतो का समाजाचा? याच्याबद्दल काय समाजाचं निष्पन्न होतं? आम्ही गेले 15 वर्ष तेच लोकांना सांगत आहे की आपण एकाच पक्षाच्या जर छत्रछायेमध्ये आपण राहिले तर आपल्या समाजाचे प्रश्न नक्कीच सॉल्व्ह होतील. परंतु काही गोष्टी कारणामुळे ते त्यांचे वैयक्तिक संबंध हितसंबंध जोपासून प्रत्येकजण आपापले काम पद्धतीने समाजासाठी करत होते. परंतु आता आम्ही आमचे पक्षश्रेष्ठी यांच्या मार्गदर्शनाखाली आपणच्या. नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव आनंद चव्हाण. मी यापूर्वी VJNT सेल जिल्हा अध्यक्ष वसई विरार काँग्रेस कमिटी यामध्ये काम केलंय. आतापर्यंत आपल्याला ज्या पक्षाला आपण होता त्या पक्षाने काय समाजासाठी केले किंवा आपल्यासाठी काय केलं? म्हणजे साहेब प्रश्न काय राहिलाय का पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो ती लहानपणापासून इथे आहे आणि पूर्वी आम्हाला घाटेआळी म्हणजे बंजारा समाज वाटायचा. पण तांडा समृद्धी योजनेच्या अंतर्गत मी इथे 12 तांड्याचा प्रवास केला आणि 12 तांड्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 हजार लोक बंजारा आहेत. 12 तांडे कुठे कुठे आहेत? कुठे कुठे? आम्ही प्रवेश बाफाना, सातिवली, इकडे एव्हरसाईन सिटी, तिकडे जुचंदर आणि चिंचोटी या ठिकाणी आमच्याकडे लेखी म्हणजे आराखडा येतो 12 तांड्याचा. या 12 तांड्यामध्ये आज बंजारा समाज राहतो आणि नुसतं राहत नाही, त्यांच्या समस्याही मोठमोठ्या आहेत. कुठे कुठे रोड नाही आहेत कारण नवीन वस्त्या आहेत, जंगलपट्टीला वस्त्या आहेत, कुठे परिवहनाची सोय नाही, कुठे कुठे रोड नाही, कुठे कुठे पाण्याची व्यवस्था नाही. तर ते व्हावं हे आमचा आग्रहक्रम आहे आणि याचसाठी आम्हाला पार्टी महत्वाची नाही आहे. आम्ही ज्या समाजात जन्म घेतलाय त्यांचं ऋण महत्वाचं आहे आणि हे ऋण फेडण्यासाठी आम्हाला काही करावं लागलं तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. कारण आमची लोक महत्वाची आहे आणि आमच्या मागे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते आम्हाला महत्वाचे आहे. कारण कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात की भाऊ कार्य करतायत तर या कार्यातून बंजारा समाजाला काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे, त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजे. काय वाटतं असा तालुक्यात कोणतं नेतृत्व आहे, कोणता पक्ष आहे जो तुमच्या तळागाळातील समाजाला घेऊन त्यांच्या विकासासाठी त्यांच्या दारापर्यंत रस्ते, नळ, वीज
आरोग्य सुविधा पुरेल असा कोणता तालुक्याचा नेता असा कोणता आता पक्ष साहेब तुम्हाला वाटतं? आता साहेब तालुक्याचं जर विचारलं तर आप्पाशिवाय आहेच कोण? आप्पा म्हणजे कोण? आप्पा म्हणजे आमचे लाडके आमदार. आणि मी आज सिटीमध्ये प्रवेश करत नाहीये, मी सिटीमध्ये 25 वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आप्पांना पण माहिती आहे की आप्पांची पहिली सभा